कधी दुर्गा कधी भामिनी, कधी अंबिका कधी दामिनी, कधी मुलगी कधी भार्या, कधी माता तर कधी तू आर्या। माहेर सासर जपते हिता, म्हणूनच आहेस तूच दुहिता। मने सर्वांची जपता जपता, मने सर्वांची जपता जपता, तत्पर असते सदैव स्वागता। कधी नसतेच तक्रार तुझी, कधी नसतेच तक्रार तुझी, जरी असे मनात नाराजी। साधं मुलाला खर्चटलं तरी येते डोळ्यात पाणी। कधी संस्कारांसाठी धाक, कधी संस्कारांसाठी धाक, तर कधी वाहते मधाळ वाणी। एक दिवस जरी तू घरात नसलीस तर घर खायला उठते, एक दिवस जरी तू घरात नसलीस तर घर खायला उठते। सगळंच होतं मग अस्ताव्यस्त, काही ना कुणास सुस्त। अशी तू रणरागिनी, संसाराचा गाडा समर्थपणे चालवणारी। अगं पण स्वतःलाही बघ कधीतरी आरशात, अगं स्वतःला पण बघ कधीतरी आरशात। नुसतं पाहू नकोस तर निरखून पहा आणि कर स्माईल मनापासून बघ। तू एका क्षणात तुलाच तू आवडशील। कर स्वतःवर प्रेम, काढ थोडासा वेळ, कर स्वतःवर प्रेम, काढ थोडासा वेळ। मैत्रिणींबरोबर जाऊन बगीच्यामध्ये खा चटकदार भेळ। घे उंच भरारी चौकटीतून बाहेर पड, घे उंच भरारी चौकटीतून बाहेर पड। शिक्षण घे, व्यवसाय कर, घे उंच भरारी चौकटीतून बाहेर पड। शिक्षण घे, व्यवसाय कर, घे पाहून एखादा गड। अशीच आहे स्त्री जी शिवबाची माय होती। बाबासाहेबांची रमाई तर सावित्री ही माय होती। ताटी उघडायला लावणारी मुक्ताई होती, तर विठ्ठलाला ही दळून लावणारी जनाई होती। आज स्त्री अंतराळात जाते, विमान रेल्वे देश चालवते। 2000 अनाथ मुलांची माय होते, हळुवारपणे हात फिरवून आजार दूर पळवणारी साय ठेवते। खेळाच्या मैदानात ती जीव तोडून खेळते, खेळाच्या मैदानात म्हणजे कोणतं क्षेत्र असं नाही की ती स्त्री तिथे चमकत नाही। खेळाच्या मैदानात ती जीव तोडून खेळते, अख्ख्या जगाला आवडेल अशा गोड गळ्याने गाते। अशी ही माझी अबोल स्त्री, म्हणजे पहिली जिचं मी वर्णन केलं, अशी ही माझी अबोल स्त्री स्वयंप्रेरणेने तत्पर होते। स्वबळाच्या पंखांनी गगन भरारी घेते, स्वबळाच्या पंखांनी गगन भरारी घेते। मला इथे कविता सादर करायला दिली, संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करते।